मित्रांनो, मंदिर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट पहिली येते, ती म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी देवाची मूर्ती असलेली एक वास्तू. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा मंदिरात घेऊन आलो आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण देशातील मंदिरं आणि त्यामध्ये असलेल्या मूर्त्या टिकून राहिल्या. अशा देवाच्या मंदिरात मी तुम्हाला घेऊन आलो आहे. त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग आज पाहूया शिव मंदिर. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश पार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील मराडे पाडा या गावामध्ये, म्हणजे भिवंडी तालुक्यात येतं. आणि इथे आज पाहणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, शक्तिपीठ आहे. ते आज खास आपण बघण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, मस्त व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, कारण की जेवढे आपले शिवभक्त आहेत त्यांनी ह्या मंदिराला भेट दिलीच पाहिजे असं मला तरी वाटतं आहे. त्यामुळं ज्यांना इथपर्यंत यायचं आहे त्यांना कसं येता येईल ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मंदिरसुद्धा दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. मी आता आहे भिवंडी वाडा हायवेवरती आणि इथून फक्त 4 किलोमीटरच्या आसपास मराठेपाडा गाव आहे आणि तिथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आता मी आहे वडवली गावाजवळ, धोंडा वडवली गाव नावाचं गाव आहे, नाका आहे. त्या नाक्यावरून आता रिक्षा पकडून आपल्याला जायचं आहे मराठेपाडा गावामध्ये. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण धोंड वडवली गावापासून करणार आहोत, जे भिवंडीपासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथून धोंड वडवलीपासून जे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, ते फक्त 4.5 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला आता आपण इथून रिक्षा पकडायची आणि मग जायचं आहे मराठेपाडा गावामध्ये. भिवंडी बस स्टँडवरून ज्या वाड्याकडे येणाऱ्या बस आहेत ना, त्याच्याने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. नाहीतर मग इको गाडीसुद्धा येते, तिच्यानेसुद्धा तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. जर तुम्ही बसने आलात ना तर तुम्हाला मोहपाली या ठिकाणी सोडेल. म्हणजे याच्या अगोदरचंच एक बस स्टॉप आहे, 500 मीटरच्या, 500 पण नाही होणार, 200-300 मीटरच्या आसपास आहे. तिथे उतरून तुम्हाला इथपर्यंत चालत यावं लागेल आणि मग रिक्षाने तुम्हाला मराठेपाडा गावात यावं लागेल. आणि जर तुम्ही इको टॅक्सीने आलात भिवंडीवरून तर तुम्हाला डायरेक्ट धोंड वडवली या ठिकाणीच उतरलं जाईल आणि तिथून मग डायरेक्ट रिक्षा पकडून तुम्ही मराठेपाडा गावामध्ये येऊ शकता, जिथे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. चला मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मंदिराजवळ आणि इथे आपल्याला आपल्यासोबत जेवढ्या वस्तू आहेत चष्म्यासकट त्या इथे काढून ठेवायच्या आहेत. टोपी वगैरे सर्व, बूट वगैरे सर्व बाहेरच काढायचं आहे, जिथे स्टँड बनवलं आहे तिथं. आणि मग त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, शिवतीर्थ, मराठेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. मित्रांनो, समोर दिसतोय तो या मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि बाजूला ही तटबंदी बनवण्यात आली. सेम टू सेम किल्ला तुम्हाला दिसणार आहे, त्याच प्रकारचं हे मंदिर बनवण्यात आलं आहे. 4 बुरुजसुद्धा आहेत, सेम टू सेम जसं किल्ल्याला असतात तसे. समोर तुम्हाला 2 हत्ती बघायला भेटणार आहेत, त्याच्या बाजूला 2 मावळे सैनिक आणि घोडे बघायला भेटणार आहेत. सेम टू सेम पूर्वी कसं असायचं, किल्ल्याची तटबंदी, त्याच्यासमोर असणारे पहारेकरी, हत्ती वगैरे, घोडे वगैरे, सेम टू सेम इथं तसं बनवण्यात आलं आहे. बघा, हा दरवाजा आहे या तटबंदीचा, एवढा मोठा दरवाजा ना मित्रांनो, आणि पूर्ण दरवाजा लाकडापासून बनवण्यात आला आहे. हा एक बाजू आतमध्ये जाण्यासाठी आणि एक बाजू बाहेर येण्यासाठी. बघा, आणि आत्ता आपला आतमध्ये प्रवेश झाला आहे, हे बघा. आणि ही पूर्ण तटबंदी आहे या मंदिराची. आणि हा दरवाजा आतमधून कसा दिसतो बघा, पूर्ण तटबंदी आहे आणि मधोमध हे मंदिर बनवलं आहे. समोरच मस्तपैकी गार्डन आहे मित्रांनो, एवढं जबरदस्त वाटतं ना आणि एवढं भारी बनवलं आहे ना मित्रांनो. अजूनपर्यंत मी तरी असं मंदिर बघितलं नव्हतं, एवढं जबरदस्त मंदिर आहे. हे बघा, समोरच तुम्हाला मंदिर बघायला भेटेल. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे मला दाखवायचं आहे ना ते शेवटला दाखवायचं, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तसं नाही करणार. आज पहिलं मी महाराजांची मूर्ती दाखवणार आहे, मंदिर दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण तटबंदीमध्ये काय काय बनवण्यात आलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. चला पहिलं दर्शन घेऊ महाराजांचं. आता आपलं प्रवेश झाला आहे मंदिराच्या आतमध्ये. एवढं जबरदस्त मित्रांनो बनवलं आहे ना. तुम्हाला जर खरंच स्वर्ग काय असतं ते बघायचं असेल ना तर रात्रीच्या वेळी आहे, ज्यावेळी लाईटिंग चालू होते, एवढं जबरदस्त वाटतं ना मित्रांनो. लाईट्स चालू वगैरे झाल्यावर, काळोख झाल्यावर एवढं भारी वाटतं ना लाईट्समुळे हे मंदिर, तुम्ही म्हणजे बघूनच खुश व्हाल.
चला आत्ता आपण आलोय महाराजांच्या मूर्तीच्या समोरच्या बाजूला. हे बघा, हे बघा, कोणत्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही, पण तुमची जर इच्छा असेल काय द्यायची तर तुम्ही तुमच्या सहकुशीने देऊ शकता. हे बघा, एवढं मस्त बनवलं ना. हा गाभार आहे आतमध्ये आणि मधोमध ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे लाकडी दरवाजे आणि ते झुंबर वगैरे एवढं मस्त बनवलं ना मित्रांनो. खरंच असं मंदिर मी अजूनपर्यंत बघितलं नव्हतं. एवढं जबरदस्त आहे मंदिर आहे. तुम्हाला मी दाखवतोय त्याच्यामध्ये दिसतंय का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघितलं ना तर खरंच तुम्ही खुश होऊन जाल. एवढं जबरदस्त आहे मंदिर आहे. राजमाता जिजाऊ यांचं हे मंदिर बनवण्यात आलं आहे बाजूलाच. आणि त्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे सुद्धा मंदिराच्या आतमध्येच हे छोटंसं मंदिर बनवण्यात आलं आहे. तुळजाभवानी माता मंदिर, शंभू महादेव मंदिर. हे बघा, एवढं मस्त वाटतं ना. वरती जी डिझाईन बनवली ना ती सुद्धा मस्त. आणि ही जी पूर्ण तटबंदी तुम्ही बघताय ना, याच्यामध्ये जे प्रसंग घडले होते ते प्रसंग भिंतीवरती कोरण्यात आले, ते सुद्धा आपण बघायला जाणार आहोत नंतर. हे बघा, ही वरची बाजू आहे मंदिराची आणि प्रत्येक चौकोनामध्ये एक झुंबर लावण्यात आले आणि त्याच्यामध्ये लाईट्स आहेत. चला आता आपण खालच्या बाजूला आलो आहे आणि ही आता तटबंदी पाहणार आहोत. हे बघा, जेवढी ह्या मंदिराची तटबंदी आहे ना तेवढ्या मंदिराच्या भिंतींवरती पूर्ण इतिहास कोरण्यात आला आणि आपल्याला दाखवण्यात आला आहे. बघा, हे बघा, भिंती आहेत ह्या तटबंदीच्या आणि त्याच्यावरती जे घडलं होतं इतिहासात ते आपल्याला चित्ररूपात दाखवण्यात आले. खालती माहितीसुद्धा आहे. प्रत्येक चित्राच्या खाली, प्रत्येक हे फ्रेम आहे ना त्याच्या खाली त्या फ्रेमचा इतिहास दाखवण्यात आला आहे त्या क्षणाचा. हे बघा, महाराज आहेत असे पूर्ण तटबंदीवरती. हे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. हे काय लिहिलं आहे? शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ. हे बघा, मला तुम्हाला क्लिअरली एकदम दाखवता येत नाही कारण की मी व्हिडिओ बनवत आहे ना तर बाहेरचा उजेड त्या काचेवरती पडला आहे. कारण की बाहेरून काच लावले, कोण हात लावू नये म्हणून. त्यामुळं आतलं दिसत नाही, चमकते ते काच, त्यामुळं तुम्हाला मला स्पष्ट दाखवता येणार नाही. चिलखत वगैरे आहे त्यावेळची, भाले वगैरे, तलवारी. ही बघा, ही चिलखत आहे, ही ढाल, तलवार. संपूर्ण तुम्हाला या मंदिरात माहिती वाचायला सुद्धा भेटणार आहे आणि बघायला सुद्धा भेटणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने या मंदिराला भेट द्यावी असं मला तरी वाटतं आहे. आपल्या लहान मुलांना घेऊन सुद्धा इथे आलं पाहिजे कारण की त्यांनासुद्धा मंदिरात महाराजांचे दर्शन होतील आणि त्यावेळचे जेवढे काही प्रसंग होते, घडले होते ते सुद्धा इथे त्यांना बघायला भेटेल. तलवारीसुद्धा बघायला भेटेल, ढाली, जेवढं काय वस्तू होत्या त्यासुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटतील. एक शॉपसुद्धा आहे तिथे, तुम्ही समोरच तुम्हाला दिसते ना, तिथे शॉपसुद्धा आहे. तिथे जाऊन तुम्ही पुस्तकं वगैरे, मूर्ती वगैरे तुम्ही विकत घेऊन घरी घेऊन जाऊ शकता. हे बघा, एवढं जबरदस्त मित्रांनो बनवलं आहे. हे बघा, हे मंदिर आता आपण साईडच्या बाजूने बघतोय. मित्रांनो, जर तुम्हाला इथे येऊन संध्याकाळचं राहायचं सुद्धा असेल तर मला असं वाटतंय, मी एवढं काय बघितलं नाही, पण तुम्ही बाजूला राहू सुद्धा शकता. ती सुद्धा सोय इथे हळूहळू मला वाटतं होईल कारण की रात्रीचं जे भारी वाटतं ना इथे वातावरण, लाईट्स वगैरे झाल्यावर. जर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तरी सुद्धा बाजूला सोय केली. हॉटेल वगैरे आहेत छोटे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन खाऊ शकता. हे बघा, आता मी आलो आहे तटबंदीच्या वरच्या बाजूला आणि हे जे तुम्हाला दिसतं हे बुरुज आहेत, 4 बुरुज 4 बाजूला. आहे बघा, आता आपण आलो आहे वरती आणि वरून एकदा बघा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा बुरुज आहे आणि इथून जो मंदिरचा मित्रांनो व्ह्यू येतो ना मंदिराचा, एवढा जबरदस्त वाटतं. ही बाहेरची बाजू आणि आतमध्ये हा मंदिर, एवढं भारी वाटतं ना वरून बघायला. हे बघा, असं वाटतच नाही की हा मंदिर आत्ता बनवलं आहे, म्हणजे एवढं जुन्यातलं वाटतं सर्व, त्या पद्धतीनेच एकदम बनवलं आहे. हे बघा, भात कापणी चालू झाली ह्या बाजूला. आपल्या इकडे काय झालं मला माहिती नाही, पण ह्या बाजूला आता भात कापणी चालू झाले. मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो इथपर्यंत कसे आला, कारण की आता आपण व्हिडिओच्या शेवटला आहोत. तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल तर भिवंडी रेल्वे स्टेशन किंवा भिवंडी बस स्टँडपर्यंत तुमच्या इथून तुम्ही कसे येऊ शकता. आणि तिथून तुम्हाला पुढे यायचं असेल तर मोहपाली म्हणजे वाड्याकडे जाणारी बस आहे, त्या बसने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. मोहपालीला उतरायचं आहे आणि तिथून मग धोंडवडवली या ठिकाणी येऊन रिक्षा पकडून तुम्हाला यायचं आहे मराठीपाडा गावामध्ये. तिथे हे मंदिर आहे
टॅक्सीने सुद्धा येऊ शकता. इको टॅक्सी येते, ती तुम्हाला धोंड वडवलीपर्यंत सोडेल आणि तिथून 15 रुपयाच्या आसपास रिक्षा घेते. 5 किलोमीटरचं अंतर आहे, त्याच्याने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. चला मित्रांनो, आता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. एक छोटासा प्रयत्न होता पोचायचा तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ घेऊन येण्याचा. तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मी जर ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती माझ्याकडून चुकूनसुद्धा आली असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो. कोणता शब्द जर चुकीचा बोलला असेल तर त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. असो, चला आत्ता आपण बाहेर जाणार आहोत, मिसळ खाणार आहोत आणि निघणार आहोत घरच्या बाजूला. छोटीशी व्हिडिओ होती मित्रांनो. अतिशय सुंदर मंदिर बनवलं आहे, नक्की भेट द्या. प्रत्येक शिवभक्तांनी इथपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं आहे. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद, जय शिवराय. आता आपल्याला बाहेर जायचं आहे. तिथे एक स्टॉल आहेत, 5-6 स्टॉल आता सध्या चालू आहेत. हे बघा, इथून हा मंदिराचा व्ह्यू आणि त्या स्टॉलला मी आलो आहे आणि घेतले आपले मराठमोळी रांगडी मिसळ. तुम्हाला जर मिसळ खायची नसेल तर जेवणसुद्धा इथे भेटेल, वडापावसुद्धा मिळतो, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम वगैरेसुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळं बाय बाय, धन्यवाद, जय शिवराय. मिसळ खाऊन आता निघू सुरतला.